नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ॲब्स्ट्रॅक्शन इन जावा. तर फर्स्ट डेफिनेशन काय आहे की ॲब्स्ट्रॅक्शन इज अ प्रोसेस ऑफ हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल अँड शोइंग ओनली नेसेसरी फंक्शनॅलिटी टू युजर. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करायचे ते सांगतोय, पण हाऊ म्हणजे कसं करायचे ते हाईड करतोय तो. म्हणजे काय करायचे ते सांगतोय, पण कसं करायचे ते हाईड करतोय. फॉर एक्झाम्पल म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्शन आहे हे. हे म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन आहे. व्हॉट अँड हाऊ काय करायचं आहे, पण कसं करायचं ते हाईड करतोय. म्हणजे आपल्याकडे फॉर एक्झाम्पल ॲड नावाचं एक फंक्शन आहे. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय आहे की 2 नंबर होतं. 10 आणि 20 नंबर होतं. मग युजरला शो करताना एवढं दाखवणार ॲड 10 आणि 20. बट बट त्याचं त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे ते मात्र हाईड करणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे युजरला शो करताना हा डेटा शो करणार. हा वाला. पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे इम्प्लिमेंटेशन कसं असणार? टेन प्लस 20. म्हणजे जे हे इम्प्लिमेंटेशन आहे हे वालं, हे काय करणार? हाईड करणार. हे हाईड करणार. हे हाईड करणार. पण युजरला दाखवताना नुसतं ॲड नावाचं हे दाखवणार. युजरला दाखवणार ॲड दाखवणार नुसतं ॲड. पण हे इम्प्लिमेंटेशन आहे 10 प्लस 20 हे हाईड करणार. ह्यालाच म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्शन. आता हे 2 वेने अचीव्ह करू शकतो आपण. एक फर्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, सेकंड इंटरफेस. ह्या 2 वेने आपण अचीव्ह करू शकतो ॲब्स्ट्रॅक्शन. तर फर्स्ट काय करू आपण? ॲब्स्ट्रॅक्ट क्लासने बघू आणि नेक्स्ट हे इंटरफेसने बघू. आता एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर करू. कॅल नावाचं एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. त्यामध्ये ॲड नावाचे मेथड ॲड करू, जे ॲज इट इज एक्झाम्पल घेऊ. दोन नंबर आहे त्यामध्ये, इंट ए आणि इंट बी. त्यामध्ये 2 नंबर आहेत, इंट ए अँड इंट बी. हे 2 नंबर होतं. तर हे काय झालं? व्हॉट झालं म्हणजे काय करायचे ते सांगितलं यांनी. काय करायचे? ॲडिशन सांगितले यांनी. पण हे नुसतं शो केले ॲडिशन करायची म्हणून. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन दिलंय का इथं? नाही दिलंय इथं. मग त्याचं इम्प्लिमेंटेशन काय? दुसऱ्या क्लासमध्ये असणार. म्हणजे एक्सटेंड कॅल. आणि इथं काय असणार? पब्लिक वाईड ॲड इंट ए अँड इंट बी. आता ह्याच्यामध्ये काय असणार आता? ए प्लस बी. करेक्ट. हे काय झालं? इम्प्लिमेंटेशन झालं हे. म्हणजे हा जो पार्ट आहे, हा काय झाला? इम्प्लिमेंटेशन झाला. इम्प्लिमेंटेशन. करेक्ट. आता ज्यावेळेस मी आता ह्याला कॉल करन, म्हणजे काय करेन? ह्या ॲड मेथडला कॉल करन. त्यावेळेस फर्स्ट मला काय करावं लागेल? ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. टेस्ट ओबीजे न्यू टेस्ट आणि ओबीजे डॉट ॲड आणि 10 आणि 20 पास केलं इथं. 10 आणि 20.
तर ज्यावेळेस मी रन करेन ह्याला, तर ऑब्व्हियसली 30 रिझल्ट भेटणार आहे आपल्याला. तर हे झालं ॲब्स्ट्रॅक्शन, म्हणजे फंक्शनॅलिटी शो केली त्यांनी, काय करायचं आहे ते. पण कसं करायचं आहे ते कॅल्क्युलेशन त्यांनी हाईड केलं, इम्प्लिमेंटेशन हाईड केलं. त्यालाच म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्शन. करेक्ट. तर 2 वेने अचीव्ह करू शकतो. एक झालं ॲब्स्ट्रॅक्ट आणि अनदर इंटरफेस. आता आपण काय पाहिलं, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास पाहिला. आता दुसरं एक एक्झाम्पल म्हणजे हेच घेऊ इंटरफेसचं. आता नेक्स्ट काय आहे आपलं, इंटरफेस. 2 ह्यानी ॲब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करू शकतो. एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, आता जे आपण ते पाहिलं. आता नेक्स्ट इंटरफेस. ह्यात काय करू, CAL1 नावाचा एक इंटरफेस क्रिएट केला. त्याच्यामध्ये पण आपण काय केलं, वाईड ॲड नावाची मेथड घेतली. ए आणि बी सेम एक्झाम्पल घेऊ त्यामध्ये पण. आता इथं काय केलंय त्यांनी बघा, इथं पण वाट दिले, म्हणजे काय करायचे सांगितलंय त्यांनी, म्हणजे शो केलंय ह्यांनी काय करायचे, ॲडिशन करायची. मग ॲडिशन करायचे म्हणून शो केलंय त्यांनी, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन दिलंय का त्यांनी, नाही दिलं. मग इम्प्लिमेंटेशन कुठं देणार, तो इम्प्लिमेंटेशन क्लासमध्ये जाणार. करेक्ट. आता सपोज ह्याच्यामध्ये काय केलं ह्यांनी, येतं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केलं A+B, आणि इथं मेन मेथडनी ह्याला पॅरामीटर पास केले. न्यू क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आधी, OBJ केला आणि OBJ.add 10 आणि 20. ऑब्विसली आउटपुट काय येणार आपलं, 30 येणार. करेक्ट. इथं काय केलं त्यांनी, नसतं काय करायचं ते सांगितलंय, म्हणजे नेसेसरी इन्फॉर्मेशन शो केली नसते त्यांनी, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टू युजरला. पण हायडिंग द इम्प्लिमेंटेशन, म्हणजे इथं इम्प्लिमेंटेशन हाईड केलं त्यांनी. इथं इम्प्लिमेंटेशन कुठं प्रोव्हाइड केलं त्यांनी, इम्प्लिमेंटेशन क्लासमध्ये. करेक्ट. हे 2 वेने अचीव्ह करू शकतो ॲब्स्ट्रॅक्शन. फर्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, सेकंड इंटरफेस. ह्यालाच म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्शन. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.